बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। पुण्यात आज विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीनं धम्मपहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे रेल्वे स्थानक इथं बुद्ध धम्म गीतांचा कार्यक्रम झाला। राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज बाबळे यांच्या प्रबोधनात्मक कीर्तन कार्यक्रमही यावेळी झाला। यावेळी अनुयायांनी गौतम बुद्ध यांना अभिवादन करत त्यांच्या शिकवणुकीचं आणि संदेशाचं अभिवाचन केलं। मुंबईत परळीतल्या आनंद बहुजन बुद्धविहार इथंही बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम झाला। यावेळी धम्मसेवक नागसेन कांबळे आणि भंते लकानंद थेरो उपस्थित होते। गौतम बुद्धाच्या अस्थिकलशांचं सर्व मान्यवरांनी दर्शन घेतलं। थेरो यांनी बुद्ध वंदना आणि परित्राण पाठ करून धम्म देसना दिली। यावेळी दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना तसंच युद्धभूमीवरच्या शहीदांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली। बुद्ध पौर्णिमेनिमित्त नाशिकमध्ये दान पारमिता फाउंडेशन आणि डॉक्टर लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान यांच्या वतीनं बुद्ध पहाट बुद्ध आंबेडकर सामाजिक प्रबोधन गीतांचा कार्यक्रम झाला। बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक अतुल भोसेकर यांचं व्याख्यानही यावेळी आयोजित करण्यात आलं होतं। नागपूरमध्ये कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस मंदिरात बुद्ध पौर्णिमेनिमित्त विशेष बुद्ध वंदनेचं आयोजन करण्यात आलं होतं। भंते केसरी लामा यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेण्यात आली तसंच अनुयायांनाही धम्म देसना देण्यात आली। बुद्ध पौर्णिमेनिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पलवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मुंबईतल्या चैत्यभूमीवर पहिल्यांदाच भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या स्वर करुणा या बैठकीचं आयोजन भारतीय बौद्ध महासभेनं केलं होतं। या बैठकीमध्ये गायिका रसिका बोरकर आणि कृतिका बोरकर यांच्या संगीत कौशल्यानं उपासक आणि उपासिकांना मंत्रमुग्ध केलं।